मीन राशी, आजचा दिवस बदलणार तुमचं नशीब. ही एक चूक अजिबात करू नका. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मीन राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि भावुक बंधू भगिनींनो, तुमच्या या लाडक्या स्वामी कृपा राशीफल चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ केवळ एक नेहमीसारखं राशी भविष्य नाही, तर हा तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा, तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा आणि तुमच्या काळजाचा ठाव घेणारा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. मीन राशीच्या लोकांनो, तुम्ही आजपर्यंत आयुष्यात इतके कष्ट केले, इतके दुःख सहन केले, लोकांना भरभरून प्रेम दिले, पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले? फक्त फसवणूक, अपमान आणि उपेक्षा ना? पण आज विधात्याने तुमच्या नशिबाचे पान पलटायला सुरुवात केली आहे. आजचा हा दिवस तुमचे संपूर्ण नशीब बदलून टाकणारा ठरणार आहे. पण याच वेळी जर तुम्ही ती एक छोटीशी चूक केली, जी तुम्ही नेहमी भावनेच्या भरात करता, तर आलेली ही सोन्यासारखी संधी तुमच्या हातातून कायमची निघून जाईल. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा, कारण आज मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुपित, तुमचे अश्रू आणि तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग तुमच्या समोर उघडा करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक अत्यंत मनापासून विनंती करायची आहे. जर तुमच्या कुलदैवतावर, तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्या अदृश्य शक्तीवर आणि भगवान महादेवांवर किंवा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहून स्वतःची हजेरी लावा, कारण आज तुमची ही एक कमेंट तुमच्या आयुष्यातील सकारात्मकतेची सुरुवात ठरणार आहे. चला तर मग लगेच कमेंट करा आणि या भावनिक प्रवासात माझ्यासोबत शेवटपर्यंत जोडलेले रहा. आर्थिक स्थिती आणि धनलाभ. आता आपण सविस्तरपणे पाहूया की आज तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर काय परिणाम होणार आहे आणि नशीब तुम्हाला कशी साथ देणार आहे. सर्वप्रथम आपण बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि धनलाभाबद्दल. मीन राशीच्या लोकांनो, पैशाची किंमत काय असते आणि पैशांशिवाय जगणे किती कठीण असते हे तुमच्यापेक्षा चांगले कोणीच समजू शकत नाही. कारण तुम्ही असा काळ पाहिला आहे जेव्हा खिशात एक रुपया नसतानाही तुम्ही जगासमोर हसतमुख चेहरा ठेवून वावरलात. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकलेले असताना रात्रीची झोप उडाली. मुलांची फी कशी भरायची, घर कसं चालवायचं या काळजीत तुमचे डोके सुन्न झाले होते. पण आजचा हा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्याला एक प्रचंड मोठी कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण कुबेर देवांची नजर आज थेट तुमच्या धनस्थानावर पडत आहे, ज्यामुळे आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे अत्यंत प्रबळ योग आहेत. जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले असतील, ज्या पैशांची तुम्ही आशा सोडून दिली होती, ज्या माणसाने तुमचे पैसे बुडवले होते, तो माणूस आज स्वतःहून तुमच्या घरी येईल किंवा फोन करून तुमचे पैसे परत करेल. आज तुम्हाला व्यवसायातून असा काही मोठा नफा मिळेल जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. नवीन व्यावसायिक करार होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग आज तुमच्यासाठी खुले होणार आहेत, ज्यामुळे तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे हलके होण्यास आजपासून सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, जसा पैशांचा ओघ सुरू होईल तशीच तुमच्या मनातली दयाळू वृत्ती जागी होईल. आणि हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला सावध राहायचे आहे. कारण तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होत असताना काही जुने स्वार्थी लोक जे तुम्हाला विसरले होते, ते पुन्हा एकदा गोड बोलून तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला पुन्हा संकटात टाकतील. नोकरी, व्यवसाय आणि करिअर. आता आपण बोलूया तुमच्या नोकरी आणि करिअरबद्दल. कारण मीन राशीचे तरुण आजकाल नोकरीसाठी, एका चांगल्या रोजगारासाठी प्रचंड वणवण भटकत आहेत. उच्च शिक्षण घेऊनही, अफाट बुद्धिमत्ता असूनही तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार काम मिळत नव्हते. ऑफिसमध्ये तुम्ही रात्रंदिवस प्रामाणिकपणे कष्ट केले, इतरांचे कामही स्वतःच्या डोक्यावर घेतले, पण जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ आली तेव्हा तुमच्या कष्टाचे श्रेय दुसऱ्यानेच लाटले आणि तुम्हाला फक्त उपेक्षा आणि दुय्यम वागणूक मिळाली, ज्यामुळे तुमचे मन अनेकदा नोकरी सोडण्याचा विचार करत होते. पण आज ग्रहांची स्थिती सांगते की बॉस आणि वरिष्ठ अधिकारी आज तुमच्या कामाची दखल घेण्यास भाग पडतील.
तुमच्यातील सुप्त गुणांचे कौतुक संपूर्ण ऑफिस समोर होईल. कदाचित आज तुम्हाला प्रमोशनची किंवा पगार वाढीची अत्यंत आनंदाची बातमी मिळू शकते. जे तरुण बऱ्याच दिवसांपासून बेरोजगार आहेत, मुलाखती देऊन थकले आहेत, ज्यांच्या पदरी फक्त नकार आणि निराशा आली होती, त्यांच्या मोबाईलवर आज एका मोठ्या कंपनीकडून नोकरीचे ऑफर लेटर किंवा कॉल येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एक तृप्तीचे हसू येईल. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर आजचा दिवस तुम्हाला काहीतरी सकारात्मक संकेत देऊन जाईल. तुमची एकाग्रता वाढेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस ग्राहकांची गर्दी वाढवणारा ठरेल. बाजारात तुमची पत वाढेल आणि नवीन भागीदारीतून तुम्हाला मोठा फायदा होईल. फक्त आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कोणावरही अतिविश्वास ठेवून स्वतःची गुपिते सांगायची नाहीत, हे कायम ध्यानात ठेवा. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. आता आपण वळूया तुमच्या कौटुंबिक जीवन आणि नात्यांकडे, कारण मीन राशीच्या माणसाला पैशांपेक्षा जास्त भूक ही प्रेमाची आणि आदराची असते. तुम्ही नाती टिकवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमानही अनेकदा बाजूला ठेवला आहे. तुम्ही कौटुंबिकातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतली, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा बळी दिला. पण दुर्दैवाने कौटुंबिक राजकारणामुळे आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या जळकुट्या स्वभावामुळे तुम्हाला नेहमीच चुकीचे ठरवले गेले. ज्यांच्यासाठी तुम्ही रक्त आटवले त्यांनीच तुमच्यावर खोटे आरोप केले, तुमच्या चारित्र्यावर बोट ठेवले, ज्यामुळे तुमचे हृदय आतून पूर्णपणे तुटून गेले होते. पण आज कौटुंबिक पातळीवर एक मोठा सुखद बदल पाहायला येणार आहे. आज तुमच्या कौटुंबिकात जे काही गैरसमज होते, जे काही वादाचे वातावरण होते, ते पूर्णपणे शांत होईल. तुमच्या पालकांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील, ज्यामुळे तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. तुमच्या मुलांकडून आज तुम्हाला एखादी अशी मोठी गॉड न्यूज मिळेल, ज्यामुळे समाजात तुमची मान अभिमानाने वर होईल. मुलांची प्रगती पाहून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. जोडीदारासोबत जर काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल, रोजच्या कटकटींमुळे घराचे रूपांतर नरकात झाले असेल, तर आज जोडीदाराच्या वागण्यात एक कमालीचा बदल पाहायला मिळेल. ते तुमच्या भावना समजून घेतील आणि जुन्या सर्व गोष्टी विसरून तुम्हाला प्रेमाने जवळ घेतील. आज घरात एखादे धार्मिक कार्य किंवा आनंदाचे नियोजन होईल, ज्यामुळे मनावरचा बराच ताण कमी होईल. फक्त आज नातेवाईकांमध्ये बोलताना आपल्या घरातील अंतर्गत गोष्टी बाहेर जाणार नाहीत, याची विशेष दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल. प्रेम जीवन आणि लव्ह लाईफ. आता आपण बोलूया प्रेम जीवना म्हणजेच तुमच्या लव्ह लाईफबद्दल, कारण मीन राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्यालाच आपले सर्वस्व मानता. पण अनेकदा मीन राशीच्या लोकांना प्रेमात फसवणूक आणि विरह सहन करावा लागतो, कारण समोरचा व्यक्ती तुमच्या भावनांचा खेळ करून निघून जातो आणि तुम्ही मात्र त्या आठवणींमध्ये स्वतःला संपवून घेता. आज ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल आणि त्यांना मनातील गोड गुपित सांगायचे असेल, तर आजचा दिवस प्रपोज करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता 99% आहे. ज्यांचे प्रेमसंबंध आधी तुटले होते, ज्यांचा जोडीदार गैरसमजामुळे दुरावला होता, तो जोडीदार आज स्वतःची चूक ओळखून तुमच्याकडे परत येण्यासाठी गयावया करू शकतो. त्यांचा फोन किंवा मेसेज आज तुम्हाला येऊ शकतो. विवाहित लोकांच्या आयुष्यात आज प्रेमाचा एक नवा बहर येईल. जुन्या रोमॅन्टिक आठवणी ताज्या झातील आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की भूतकाळात झालेल्या चुकांवरून आज जोडीदाराला टोमणे मारू नका, नाहीतर चांगला चाललेला दिवस अचानक बिघडू शकतो. आरोग्य आणि मानसिक शांती. माझ्या प्रिय मीन राशीच्या लोकांनो, आता मी तुम्हाला ती अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी एक चूक सांगणार आहे, जी आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अजिबात करायची नाही, कारण ही चूक तुमचे संपूर्ण नशीब बदलण्यापासून रोखू शकते. मीन राशीच्या लोकांचा सर्वात मोठा दोष हा आहे की ते अत्यंत भावनिक आणि सरळ मनाचे असतात. कोणाचेही रडवेले तोंड पाहिले की तुमचे मन विरघळते आणि तुम्ही स्वतःचे नुकसान करून त्याला मदत करता.
आज जेव्हा तुमचे भाग्य उजळणार आहे, जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि यश येणार आहे, तेव्हा काही असे कपटी आणि स्वार्थी लोक जे तुम्हाला वाईट काळात सोडून गेले होते, ज्यांनी तुमच्यावर हसले होते, ते लोक आज तुमच्याकडे मदतीची याचना करतील येतील. आणि ते तुमच्या समोर मगरीचे अश्रू ढाळतील, स्वतःची मोठी अडचण सांगतील आणि तुमच्याकडून मोठे कर्ज किंवा मदत मागण्याचा प्रयत्न करतील. आणि नेमकी हीच ती जागा आहे जिथे तुम्हाला ती एक चूक करायची नाही. आज तुम्हाला कोणालाही मोठे कर्ज किंवा उधार पैसे द्यायचे नाहीत, तसेच कोणाच्याही जामीनदारकीवर सही करायची नाही. जर आज तुम्ही भावनेच्या भरात येऊन जाऊ दे आपलाच माणूस आहे असं म्हणून त्याला पैसे दिले, तर लक्षात ठेवा ते पैसे कधीही परत येणार नाहीत आणि तो माणूस तुमचे पैसे घेऊन तुम्हालाच रस्त्यावर आणून सोडेल. आज तुम्हाला तुमच्या भावनांवर दगड ठेवावा लागेल, स्वतःच्या मनावर ताबा ठेवावा लागेल, नाही म्हणायला शिकावे लागेल. कारण हाच तुमचा नकार आज तुमच्या कष्टाची कमाई आणि तुमचे भविष्य सुरक्षित करणार आहे. जर तुम्ही ही एक चूक टाळली तर आजच्या दिवसासारखा सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्यात दुसरा कोणताच असणार नाही. माझा प्रिय मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व नैराश्य दूर झाले असेल आणि तुम्हाला एक नवीन जगण्याची उमेद मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, जर माझ्या शब्दांनी तुमच्या काळजाला स्पर्श केला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचे एक लाईक मला तुमच्यासाठी असेच अहोरात्र कष्ट करण्याचे बळ देते. हा व्हिडिओ तुमच्या इतर मीन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत व्हॉट्सॲपवर आवर्जून शेअर करा, जेणेकरून तेही ही एक चूक करण्यापासून वाचतील आणि त्यांचेही आयुष्य बदलेल. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर खालील लाल रंगाचे बटन दाबून आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजचे राशी भविष्य तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि नशीब बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि त्या स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करा. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.